आतापर्यंतचे जे काही युत्या आघाड्या झाल्या या फक्त नेत्यांना, आमदारक्या, खासदारक्या किंवा मंत्री याच्या पलीकडे कार्यकर्त्यांचा विचार कधी कोणी केला असं वाटत नाही. सभा विधानसभा संपलेला आहे आणि आता जे काही आहेत त्या इलेक्शन्स ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आहेत. याच्यामध्ये कार्यकर्ते उभे राहतात. त्या कार्यकर्त्याला सत्तेपर्यंत पोचवायचं. आंबेडकर खरं म्हणजे आज जग बाबासाहेब आंबेडकरांना मानतं. बाबासाहेब आंबेडकर हे जगन्मान्य पुरुष आहेत. पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आणि आपण पण खास करून आपल्या समाजाने सुद्धा बाबासाहेबांना आपल्या समाजापुरतं सीमित केलेलं आहे. बाबासाहेबांनी जे कार्य केलं या देशामध्ये ते सर्व जाती धर्माच्या लोकांना साठी केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर फक्त आपल्याकडे जी कास्ट सिस्टीम आहे, जाती व्यवस्था आहे, त्यामुळं एवढ्या मोठ्या माणसाच्या स्मारकासाठी सुद्धा आज आपल्याला लढावं लागतं. हे देशाचं दुर्दैव आहे किंवा बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसाचा इथे राजकीय म्हणजे इलेक्शनमध्ये पराभव होतो, ही किती शरमेची गोष्ट आहे. त्यामुळे हे या देशाचं दुर्भाग्य असं मी समजतो. परंतु इथं जोपर्यंत आपण काही करत नाही, म्हणजे इथं या देशाचा एक नियम आहे की जिसके हात में दंडा उसकी म्हैस, हा जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काही इथे यशस्वी जगू शकत नाही असं माझं मत आहे. त्यामुळे संघर्ष आपल्या पाजवीला पुजलेला आहे आणि तो आपण केलाच पाहिजे. नमस्कार, मी सिद्धार्थ गायकवाड तुमच्या सर्वांचं स्वागत करतो क्रांती सूर्यमध्ये. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दोन अतिशय महत्त्वपूर्ण संस्था, दी पीपल एज्युकेशन सोसायटी आणि बौद्धजन पंचायत समिती या संस्थेचे सर्वे आणि आत्ताच राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचा एक असं विशेष स्थान निर्माण करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्याशी आज आपण राजकीय आणि सामाजिक चर्चा करणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे क्रांती सूर्यमध्ये. क्रांती सूर्यच्या सर्व प्रेक्षकांना माझा क्रांतिकारी जय भीम. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला राजकीयच आहे. तुम्ही आता जो रिपब्लिकन सेना पक्ष स्थापन केलेला आहे, म्हणजे अनेक वर्ष तुम्ही दीपल एज्युकेशन सोसायटी आणि बौद्धजन पंचायत समिती याच्यामध्ये शिक्षण आणि धम्माचं काम करत होतात. आता राजकारणामध्ये सक्रिय होण्याची तुमची भावना का निर्माण झाली? आपण पाहिलं असेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना कधी न्याय मिळाला नाही. आतापर्यंतचे जे काही युत्या आघाड्या झाल्या या फक्त नेत्यांना, आमदारक्या, खासदारक्या किंवा मंत्री याच्या पलीकडे कार्यकर्त्यांचा विचार कधी कोणी केला असं वाटत नाही. आणि कार्यकर्ता खरं म्हणजे आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता, रस्त्यावरचा कार्यकर्ता, बाबासाहेबांच्या चळवळीला वाहून घेतलेला कार्यकर्ता, अनेक वेळा अनेक मी कार्यकर्ता पाहिले ज्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली मी पाहिलेली आहेत. बिचारा आंबेडकरी चळवळीने अत्यंत प्रेरित होऊन न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने कामं त्यांनी केली. पण त्यांना कधी बाबासाहेबांनी संविधान दिलं, परंतु दुर्दैवानं त्यांच्या लेकरांना कधी त्या सत्तेपर्यंत पोचायला कोणी संधी दिली नाही. आणि त्यामुळं मी हा प्रयोग करायचं ठरवलं की सत्तेमध्ये असलेल्या लोकांशी युती करून आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला सत्तेमध्ये न्यायचं. आणि तो सत्तेत गेला तर माझं असं म्हणणं आहे की ती आंबेडकरी चळवळ जी बिचारी आज कार्यकर्ता उपाशी असल्यामुळं त्या कार्यकर्ता आज संभ्रमात आहे. चळवळीला कुठेतरी ग्रहण लागेल अशी भीती निर्माण झालेली आहे. बाबासाहेबांना आज जग मानायला लागलेलं आहे, परंतु कार्यकर्त्याला आज खऱ्या अर्थानं म्हणजे वंचित झालेला आहे सत्तेपासून, संपत्तीपासून. आणि त्याला कुठेतरी ह्या सत्तेमध्ये घेऊन जाऊन ताट मानेनं जगायला शिकवायचा, आत्मसन्मान त्याला द्यायचा, असं ठरवून मी या राजकारणामध्ये कार्यकर्त्यासाठी, म्हणजे आता आपल्याला माहित आहे की लोकसभा विधानसभा संपलेला आहे आणि आता जे काही आहेत त्या इलेक्शन्स ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आहेत. याच्यामध्ये कार्यकर्ते उभे राहतात. त्या कार्यकर्त्याला सत्तेपर्यंत पोचवायचं. पंचायत समिती असतील, झेडपी असतील, नगर राजकीय जी काही सत्ता आहे तिच्यामध्ये भाग घेऊन खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे सांगितलेलं स्वप्न आहे की जा तुमच्या घरामध्ये लिहून ठेवा की या देशातली सत्ताधारी तुम्हाला व्हायचं आहे, परंतु आज दुर्दैवानं ते सत्तेच्या कुठेही म्हणजे परिघाच्या पण अति दूर आहेत. त्यांना परिघाच्या आत नेणं हे माझं उद्दिष्ट आहे. सर, मला याला जोडून आणखीन एक प्रश्न आहे.
की समाजामधल्या अनेक व्यक्तींची अशी भावना आहे की रिपब्लिकन सेना या पक्षाने विविध जे गट आहेत या सर्वच राजकीय गटांनी, संस्था, संघटनांनी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जावे, कारण ताकद विभागली जाते. तर ह्यांना तुम्ही काय उत्तर देतील? बघा, या ऐक्याचे प्रयोग याआधी अनेक वेळा झाले, परंतु ऐक्य कधीच टिकलं नाही. कारण प्रत्येक गटातटाचे वेगळ्या पक्षाशी असणार संबंध. त्यामुळं माझं असं प्रामाणिक मत आहे, कोणाला आवडं की आपल्याला माहित आहे की घोडे तबेल्यामध्ये ठेवले जातात, गाई म्हशी गोठ्यामध्ये बांधल्या जातात. आपण कसं प्रयत्न करतो, बकऱ्या, घोडं, गाई म्हशी, नंतर गाढवं या सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करतो. ते होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं जे खुलं पत्र आहे, त्या खुल्या पत्रामध्ये असं म्हटलंय बाबासाहेबांनी स्वतः की माझ्या या चळवळीला एक भक्कम नेता असायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सैनिकासारखं वागावं आणि त्या नेत्याचं म्हणजे त्या सेनापतीचं, बाबासाहेब त्याला शब्द दिला सेनापती, त्या सेनापतीचं ह्या सैनिकांनी आदेश फॉलो करावे. अशा पद्धतीने जेव्हा चळवळ चालू राहील तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण पुढे जाऊ, असं बाबासाहेबांनी त्यांच्या खुल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे हे 100 चळवळे वळवळे माणसं एकत्र करणं हा मूर्खपणा आहे. आणि आंबेडकर समाजाने आता ते सोडून दिलेलं आहे. ते पण आधी आंबेडकर चळवळीतली कोणीच आता ऐक्याच्या गोष्टी करत नाही, हे आपण पाहिलंच. तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाशी युती केली आहे, तर आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतील जवळपास सर्वच नेत्यांनी, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, इव्हन बीजेपी देखील सगळ्या पक्षांशी युती केली आहे. परंतु त्यावेळी असं एक चित्र असं दिसून आलं आपल्याला आजपर्यंत की आपला फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात होतो, पण आपल्या आंबेडकरी चळवळीमधल्या तरुणांना किंवा ज्या कार्यकर्त्यांना अपेक्षित यश आलं नाही, म्हणजे त्यांना उपेक्षितच राहावं लागतं. तर ह्यापुढे रिपब्लिकन सेनेने जे शिवसेनेशी युती केली, तर तसं ते चित्र पुन्हा होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली? आजची परिस्थिती वेगळी आहे. पूर्वीच्या काळी हे बलाढ्य पक्ष होते. आज प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व दाखवायचंय, प्रत्येक पक्षाला आपली स्ट्रेंथ दाखवायची. आणि मी जे एकनाथ शिंदेबरोबर युती केली, हा हाडामासाचा कार्यकर्ता म्हणून पुढे आलेला आहे आणि त्याला कार्यकर्त्यांचं दुःख कळतंय. आणि आज त्यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते हे खऱ्या अर्थानं म्हणजे अत्यंत लढाऊ आहेत आणि ते सैनिकाप्रमाणे आहेत, म्हणजे आदेशाचं फॉलो करणार आहेत. त्यामुळं ते कुठल्याही प्रकारचा जातपात इतर गोष्टीचा विचार न करता युतीचं. आणि त्याचबरोबर मी एक अजून सांगू इच्छितो की युती आम्ही 3 महिने अगोदर केली, म्हणजे इलेक्शन जाहीर होण्याआधी 3-4 महिने झालेली आहे. याचं कारणच असं की आयत्या वेळा युती केली असते तेव्हा कार्यकर्त्यांच्या दोन्ही वेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत नाही. परंतु इथं आम्ही युती 3-4 महिने आधी केल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते, आमचे कार्यकर्ते एकमेकाला भेटत आहेत, त्या कार्यकर्त्यांचं एकमेकांचं मनोमिलन होत आहे आणि ते पुढे जाऊन इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थाने एकमेकाला मदत करणार आहे. आयत्या वेळेला केलेल्या युतीमध्ये कोण कोणाला ओळखत नसतं, त्यांच्या आधीच म्हणजे इतरांशी बांधिलक्या झालेल्या असतात आणि त्यामुळं मग ते काही आपलं इलेक्शनचं म्हणजे वोट कन्व्हर्जन असतं ते होत नाही किंवा वोट ट्रान्सफर आपल्याला होत नाही असा अनुभव होता. आणि त्यामुळंच हे इलेक्शन होण्याआधी 3-4 महिने आपण युती जाहीर केली आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांचं मनोमिलन आणि एकंदरीत कार्यकर्त्यांना विश्वास, त्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्याबद्दल, आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्त्या विश्वास निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि ते आता मला वाटतं की बऱ्यापैकी सर्व महाराष्ट्रात होत आहे. तुम्हाला इथे भेट देण्याआधी मी तुमचं सोशल मीडिया अकाउंट वगैरे पाहिलं, अनेक ऑब्झर्वेशन केले त्याच्यामध्ये एक मला विशेष गोष्ट अशी दिसली की अगदी मुसलमान असेल, इव्हन ब्राह्मण असेल, असे सगळ्या समाजातले, धर्मातली लोक रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करतात आहेत. तर तुम्ही एक नवी वाटचाल करता त्या सगळ्या समाजाला, धर्माला सोबत घेऊन, एक असं मला चित्र दिसण्यात आलं. तर त्याबद्दल मला थोडक्यात सांगा. बाबासाहेब आंबेडकर खरं म्हणजे आज जग बाबासाहेब आंबेडकरांना मानतं. बाबासाहेब आंबेडकर हे जगन्मान्य पुरुष आहेत. पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आणि आपण पण खास करून आपल्या समाजाने सुद्धा बाबासाहेबांना आपल्या समाजापुरतं सीमित केलेलं आहे. बाबासाहेबांनी जे कार्य केलं या देशामध्ये ते सर्व जाती धर्माच्या लोकांना साठी केलेलं आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी या
जगासाठी सुद्धा आपण पाहिलं असेल की आज जग युद्धाच्या खाईमध्ये असताना आज लोकांना काय आठवतं तर बौद्ध धर्म आठवतो की युद्ध नको बुद्ध, म्हणजे जगासाठी सुद्धा बाबासाहेब कार्य केलंय. एवढे बाबासाहेब महान आहेत आणि त्यामुळे बाबासाहेबांचं हे काम आहे ते मानव जातीसाठी केलेलं आहे. आणि त्यामुळेच आपण पण या देशामध्ये बाबासाहेबांचं खऱ्या अर्थानं कार्य सर्व लोकांना समजावून सांगून की बाबासाहेब हे काही एका जातीपुरते किंवा धर्मापुरते मर्यादित नाहीत, तर ते सर्व समावेशक आहेत. या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी काम केलेलं आहे, कार्य त्यांचं महान आहे. आणि त्यामुळं सर्वांनी बाबासाहेबांच्या विचाराशी जुळतं घ्यावं आणि खऱ्या अर्थाने आम्ही बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत, त्यामुळे आमच्याबरोबर यावं ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. गेल्या काही दिवसांपासून तुमचा मुलगा जो आहे अमन आंबेडकर आज राजकारणामध्ये सक्रिय झालेले दिसतात आहेत. त्यांच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी स्वतः उपस्थित होतो. तर तुमच्या मुलाला का म्हणून तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय केलं आणि त्याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे की तरुणांना तुम्ही काय सांगतील? बघा, आज राजकारणामध्ये तर काही सक्रिय केलेलं नाही. सध्या त्याला थोडंसं एक ब्रेक आहे. माझ्या मते पुढच्या वर्षापर्यंत परत परदेशात गेलेला असेल पुढील शिक्षणासाठी. तो राजकारणामध्ये सक्रिय वगैरे काही होणार नाही, पण तो आज सोशल मीडिया अत्यंत महत्वाचा आहे आणि तरुणांसाठी सोशल मीडियातून जे काही करता येतं ते त्याला खास करून सोशल मीडियासाठी मी खास म्हणजे त्याला म्हणतो बाबा सोशल मीडियाचं काम तू बघ, जेणेकरून खऱ्या अर्थानं यंग जे जनरेशन आहे जे आत्ता सध्या आपण पाहतो की ते फार सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. त्यांना सुद्धा आंबेडकर चळवळीशी जोडायला, त्यांना आंबेडकर चळवळीमध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून मी करतोय आणि मला वाटतं त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. लोक सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने तरुणाई त्याच्याबरोबर जुळत आहे. एक चांगला संकेत आहे असं मला वाटतं. तरुणांना काय संदेश देतील जे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतात आहेत, जे सामाजिक किंवा राजकारणामध्ये येऊ पाहतात आहेत? मी सर्वांना तरुणांना हे सांगेन की जुनं राजकारण सोडून द्या. आता नवे बऱ्याच पद्धतीनं आज राजकारण बदललेलं आहे. म्हणजे पूर्वीचं राजकारण आहे आजच्या राजकारणामध्ये प्रचंड असा बदल झालेला आहे आणि तुम्हा सर्वांना आता या राजकारणामध्ये भाग घेतला पाहिजे. खऱ्या अर्थानं या देशामध्ये जी काही आता व्यवस्था निर्माण होते त्या व्यवस्थेला उलथून लावायचं असेल तर तुमच्यासारखे जे आंबेडकरी विचाराचे तरुण आहेत त्यांनी राजकारणामध्ये येऊन खंबीरपणे भाग घ्यायला पाहिजे. नाही तर मी घरी बसलोय आणि उद्या काही झालं तर मी फक्त बघत होतो ही, आणि तुमची पुढची पिढी सुद्धा तुम्हाला मग माफ करणार नाही की ज्या पद्धतीनं आज या इथे म्हणजे जातीवादी मनुवादी लोक या देशामध्ये हवी पडतात. अशा वेळेला मी फक्त बघत बसलो, तमाशा बघत बसलो तर तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा माझी या तरुणाईला विनंती आहे की आपण आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय व्हा आणि आपल्याबरोबर इतर सर्व जाती धर्माच्या लोकांना सुद्धा विश्वास द्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा मानव जातीचा आणि या देशाचा अत्यंत म्हणजे देशाला पुढे नेणारा विचार आहे. आणि त्यासाठी आपण पाहिलं असेल की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आज सुद्धा हा देश एकसंघ राहिलेला आहे. आपल्याच बरोबर दुसरा जो आपल्या बाजूचा देश पाकिस्तान हा आपल्या बरोबर स्वतंत्र झाला. त्याचं धर्माधिष्ठित राष्ट्र आणि त्याचे धर्माधिष्ठित संविधान असताना त्याचे बांगलादेश पाकिस्तान तुकडे झाले, अजून काही तुकडे होण्याची शक्यता पुढे निर्माण झालेली आहे. परंतु हा देश अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक संस्कृत्या, वेगवेगळी विविधता असताना हा देश एकसंघ आहे. याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. आणि त्यामुळं हे संविधान वाचवणं, बाबासाहेबांचा विचार वाचवणं हे प्रत्येक तरुणाईची जबाबदारी आहे असं मी समजतो. आणि त्यासाठी त्यानं या लढ्यामध्ये आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सामील व्हावं हे मी सर्व देशामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि अत्यंत कमी जागेमध्ये असं ती चैत्यभूमी म्हणजे भैयासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आणि मोठं बाबासाहेबांचं स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे ही भूमिका अनेक जण मांडत होते. परंतु ती फक्त भूमिका न मांडता तर त्याच्यासाठी संघर्ष तुम्ही केला. तर ती संघर्षाची भावना तुमची कधी निर्माण झाली, कशी निर्माण झाली आणि त्याला कशा पद्धतीने यश आलं? बघा, या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर देश चालतो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं एकही आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक नाही आहे. अनेक डिग्निटरीज म्हणजे मोठमोठ्या देशांच्या अध्यक्ष आणि इतर सर्व मंडळींना
बाबासाहेबांना रिस्पेक्ट देण्याची इच्छा असते. इवन आपण पाहिलं असेल की साऊथ आफ्रिकेचे जे मंडेला म्हणून होते अध्यक्ष झाले, त्यांनी सुद्धा पार्लमेंटमध्ये आले आणि ते म्हणाले, त्यांना जर पत्रकारांनी विचारलं की आपण या देशातून काय घेऊन जाताय, तर ते म्हणाले मी या देशातून बाबासाहेब लिहिलेले संविधान घेऊन जातो. खरं म्हणजे मला बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली व्हायची होती, पण मला तिथे जाता आलं नाही. तर ही जी काही खंत होती की बाबासाहेबांबद्दल जगामध्ये अत्यंत मोठा आदर आहे, बाबासाहेबांचे पुतळे जगामध्ये आहेत, परंतु या देशामध्ये ज्यांच्या संविधानावर हा देश चालतो त्यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक नाही. आणि मग डिसाईड केलं की काही झालं तरी बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आपण आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणायचं. आणि मग ह्या हिंदू बिलबाबत काही लोक बोलत होते की, आणि ते चैत्यभूमीच्या जवळ सुद्धा असल्यामुळे चैत्यभूमीला लाखो लोक येतात, त्यामुळे हा अत्यंत सुंदर असा स्पॉट आहे, बाबासाहेब स्मारकासाठी एक योग्य आहे. आणि त्यामुळे ठरवलं आम्ही की बाबासाहेब आंबेडकर स्मारक या चैत्यभूमीवर करायचं. आणि मग आम्ही लोकांमध्ये अनेक प्रकारे म्हणजे मिटिंगा घेतल्या, जनतेला समजून सांगितलं. आणि मग त्या काळी तत्कालीन काँग्रेस गव्हर्नमेंट होतं, त्यांना मग अल्टिमेटम दिला की 6 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही निर्णय घेतला नाही की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल तुम्ही निर्णय घेतला नाही, तर आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे ह्या स्मारकाचा ताबा घेऊ, ह्या जागेचा ताबा घेऊ, आणि काही झालं तरी स्मारक झालं पाहिजे. कारण त्यावेळेचं तत्कालीन गव्हर्नमेंटने या इथे 7 स्टार हॉटेल बनवण्याचं ठरवलं होतं आणि त्याचा MOU सुद्धा झाला होता. आणि त्यामुळं आम्हाला पटकन पावलं उचलावी लागत होती. आणि म्हटलं काही झालं ते ह्या 6 डिसेंबरला एक तर लाखो लोक सुद्धा येतात, लोकांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा मिळेल आणि बाबासाहेब स्मारकासाठी एक चांगला हा क्षण आहे. आणि म्हणून आम्ही 6 डिसेंबरला जेव्हा ही घोषणा, म्हणजे 6 डिसेंबरच्या आधीच आम्ही घोषणा केली होती. मग त्यानंतर 1 डिसेंबरपासून पोलीस मला शोधत होते, मला नोटीस देण्याचा प्रयत्न करत होते, आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या होत्या. आणि 6 डिसेंबरचा दिवस उजाडला. आपल्याला माहीत असेल की 6 डिसेंबरला शिरस्त्याप्रमाणे प्रत्येक चीफ मिनिस्टर बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर येतात, बाबासाहेबांना वंदन करतात, अभिवादन करतात आणि निघून जातात. मुंबई पोलिसांना असं वाटलं की आता 6 डिसेंबरला हे आंदोलन करणार, त्यामुळं मग ही जे काही हिंदू मिल होती तिला 12 फुटाचं कंपाऊंड वॉल करण्यात आलं. त्याच्यावरती काचा, म्हणजे त्या बाटल्या जे तुटलेले काचा लावण्यात आल्या. नंतर इथे SRP बोलवली, दरवाजावरती रॅपिड ॲक्शन फोर्स बोलवला होता आणि मुंबई पोलीस नेहमीप्रमाणे होते. आणि सर्व अशी पोलिसांनी जय्यत तयारी, काही झालं तरी इथे कोणी घुसू नये आणि ह्या हिंदू मिल कोणी ताब्यात घेऊ नये, कारण आम्ही दिलेलं आव्हान होतं म्हणून. आणि त्या पद्धतीने मग रेग्युलरली 6 डिसेंबर 2012ला त्यावेळचे पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा हे मुख्यमंत्री होते, ते आले चैत्यभूमीला, त्याने अभिवादन केलं. त्यांना पत्रकारांनी विचारलं की असं असं काहीतरी आंदोलन होणार आहे तुम्हाला, तर ते म्हणाले आमचा प्रयत्न चालू आहे की आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट सांगतोय की बाबासाहेब स्मारकाला जागा द्या. अशा पद्धतीने म्हणजे राजकीय उत्तरं म्हणतात ना, त्या पद्धतीने त्यांनी दिली. मुंबई पोलीस फार अत्यंत तयार होते, कारण त्यांना असं वाटत होतं एवढी सिक्युरिटी लावली त्यामुळे इथं काही घुसणं तर शक्य नाही. ही मंडळी जास्तीत जास्त काय करतील, मुख्यमंत्र्याच्या गाडी खालती झोपतील किंवा असं काहीतरी करतील. त्यामुळं मुख्यमंत्री असेपर्यंत हे अत्यंत तयारीत होते, म्हणजे एकदम म्हणजे पोलीस कुठेही मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला कोणा जाऊ देत नव्हते. आणि एकदाची मुख्यमंत्र्याची गाडी ह्या आपल्या चैत्यभूमीच्या ह्याच्यातून निघून गेली आणि पोलीस रिलॅक्स झाले. तोपर्यंत आमचे कार्यकर्ते सर्व जमले होते. ते आपल्या चैत्यभूमीचा जो सिग्नल आहे, आपण क्रॉस करून येतो, तिथे पोलिसांनी बॅरिकेड लावलं होतं आणि कार्यकर्ते जबरदस्तीने तिथे रस्त्यावर बसवलं होतं, तुम्ही हलायचं नाही. कार्यकर्ते मला फोन करत होते की साहेब आपलं आंदोलन कसं शक्य आहे, कारण तिथे रॅपिड ॲक्शन फोर्स आहे, SRP आहे, मुंबई पोलिसांनी आम्हाला इथं अटकाव करून घातलेला आहे. या इकडच्या सिग्नलवर SRP आडवी उभी होती, दरवाजावर रॅपिड ॲक्शन AK-47 घेऊन आहे, कसं होईल. म्हटलं थांबा, मुख्यमंत्री गेले की मला कळवा. त्याप्रमाणे मला निरोप आला, मुख्यमंत्री गेले आणि पोलीस पण मला शोधत होते. मग मी एका कार्यकर्त्याच्या गाडीतून डोक्यावर टोपी पिपी घालून मी त्या चैत्यभूमीचा जो सिग्नल आहे तिथं पोचलो. कार्यकर्ते बसले होते, आपली भाषणं त्यांची चालू होती. मी त्यांना म्हटलं निघा आणि मी पळायला सुरुवात केली.
मी पळायला सुरुवात केल्याबरोबर लोकांना कळलं नाही काय चाललंय, माझ्याबरोबर जे कार्यकर्ते ते पळायला लागले. आणि 6 डिसेंबरला तुम्हाला माहिती आहे की हा संपूर्ण रोड कॅडल रोड बंद असतो आणि इथे प्रचंड मॉब इकडे तिकडे फिरत असतो. बरोबर. आपले त्यांना कळलं ना की एवढा मॉब धावतोय ना, आम्ही काहीतरी गडबड झाली. ह्या रोडने म्हणजे तिकडून आम्ही धावत ह्या सिग्नल पण धावायला लागलो. आम्ही धावतोय बोला, अजून मॉब आमच्या बरोबर आला आणि प्रचंड मोठा मॉब धावत आला. आणि तो मॉब धावत आल्याबरोबर मध्ये जे ह्या सिग्नलला SRP होती, त्यांना कळेना काय करायचं, एवढा मोठा मॉब अंगावर येतोय. SRP बाजूला झाली. आम्ही इथं रॅपिड ऍक्शन फोर्सच्या समोर येऊन उभे राहिलो. आता रॅपिड ऍक्शन फोर्स वाल्यांकडे AK-47 होत्या, पण करायचं काय, त्यांना पण ऑर्डर काही नव्हत्या. तोपर्यंत कार्यकर्ता मी सांगितला ताबडतोब वरती चढा. त्या जिन्या म्हणजे दरवाजा जो 12 फुटाचा होता त्याला भाले होते. कार्यकर्ते ताबडतोबीनं एकमेकावरती दहीहंडी करतात तसे एकमेकावरती उभे राहिले आणि चढले आणि उड्या मारल्या. आणि आतमध्ये जो गेट बंद केला होता तो उघडला आणि जो पूर्ण लोंढा या इंदू मिलमध्ये घुसला. आणि त्याचबरोबर हे आम्ही आमच्या बरोबर 2 पुतळे आणले होते त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी, भगवान बुद्धाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे. ते आम्ही एका चांगल्या वास्तूमध्ये तिकडच्या असणाऱ्या जुन्या वास्तूमध्ये ठेवले आणि भंते वगैरे मंडळीने पण बोलवलं, पूजा अर्चा करायला सुरुवात केली. आणि AK-47 वाले एकदम तयार होते. त्यांना कळत नव्हतं काय, त्यांना आदेश नव्हता. पण जेव्हा त्यांना कळलं की मी आनंदराज आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हे करतोय, त्यांनी माझ्याबरोबर ते बंदुका बाजू ठेवून फोटो काढायला लागले. ते होते कर्नाटकचे, त्यांना काय आपली भाषा माहित नव्हती. पण त्यांना जेव्हा कळलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी होतंय, ती मंडळी सुद्धा आमच्याबरोबर जॉईन झाली. मोठा मग पोलीस फोर्स आला. शेवटी 1 तासाने इथे कमिशनर आले आणि त्यांनी मला बोलवलं आणि मला आनंदराज हे काय बरोबर नाही, असं काय करताय वगैरे. मी म्हटलं आता काही नाही, बाबासाहेब स्मारक झाल्याशिवाय मी इथे जागा सोडणार नाही, सरकारला कळवा. मग त्या आमच्या विरुद्ध इंदू मिलचे म्हणजे NTC म्हणून नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनने आमच्या विरुद्ध हायकोर्टात हे केली. तिथं असणारा जो एक पारसी जज होता दाऊद म्हणून, त्याने असं म्हटलं, म्हणजे केस चालू होती, आम्ही वकील दिले, गव्हर्नमेंटचे वकील. त्याने असं म्हटलं आज यांनी इंदू मिल घेतली, उद्या सचिवालय घेतील, तुम्ही करता काय ना, कसंही करून काढा. आणि पत्रकाराने त्यावेळच्या कमिशनरला विचारलं, त्याचं नाव मला आठवत नाही, की बाबा तू एवढं रॅपिड ऍक्शन फोर्स SRP मुंबई पोलीस असताना यांना कसं घुसू दिलंस. त्याने उत्तर काय दिलं माहिती का, त्याने उत्तर दिलं, मी फायरिंग करायला सांगितलं असं 50-100 माणसं त्यांची मेली असती, पण ह्या विभागातला एकही पोलीस मला जिवंत सापडला नसता, एवढा मॉब ॲग्रेसिव्ह होता. तर ही आपली ताकद आहे आणि त्यामुळं आज हे स्मारक बनतंय असं मला वाटतं. सर, मला याला जोडून एक प्रश्न विचारावा वाटतोय. तुम्ही जे आता घटना सांगितली, अक्षरशः म्हणजे खूप आतून भारावून गेलो मी. बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहाची मला थोडी आठवण आली. बाबासाहेबांच्या काळात सुद्धा त्यांनी समता प्रस्थापित करण्यासाठी मोठा संघर्ष केला, परंतु आजही आपल्याला अशा गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतोय. तर ह्यापुढे हा संघर्ष कशा पद्धतीने आपण परिवर्तित करू की आपल्याला आजही म्हणजे अगदी लहानातल्या लहानात गोष्टींसाठी सुद्धा असा लढा लढावा लागतो. नाही, खरंच दुर्दैव आहे की बाबासाहेब आंबेडकर फक्त आपल्याकडे जी कास्ट सिस्टीम आहे, जाती व्यवस्था आहे, त्यामुळं एवढ्या मोठ्या माणसाच्या स्मारकासाठी सुद्धा आज आपल्याला लढावं लागतं. हे देशाचं दुर्दैव आहे की बघा बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसाचा इथे राजकीय म्हणजे इलेक्शनमध्ये पराभव होतो, ही किती शरमेची गोष्ट आहे. तर त्यामुळे हे या देशाचं दुर्भाग्य असं मी समजतो. परंतु इथं जोपर्यंत आपण काही करत नाही, म्हणजे इथं या देशाचा एक नियम आहे की जिसके हात में दंडा उसकी म्हैस, हा जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काही इथे यशस्वी जगू शकत नाही असं मत आहे. त्यामुळे संघर्ष आपल्या पाजवीला पुजलेला आहे आणि तो आपण केलाच पाहिजे. तर आता आपण जे मागे उभे आहोत ते बाबासाहेबांचा एक छोटासा बुटाचा एक छोटासा तुकडा म्हणजे 1/4 आहे. म्हणजे असे अजून 3 भाग यायचे बुटाचे, एवढं मोठा तो बूट असणार आहे. आताच आपण पाहतो की हा जवळजवळ 10 फुटाचा
एक भाग आलेला आहे, तो म्हणजे बुटाचा टोप म्हणतात ज्याला, म्हणजे फ्रंट साइड आहे ती. त्याच्यानंतर अजून 3 भाग येतील आणि तेव्हा तो एक बूट तयार होईल, अशी परिस्थिती आहे. मी आताच पाहिलं की तुम्ही सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करत हो होते. हो हो. अगदी लहानातल्या लहान गोष्टी देखील तुम्ही आवर्जून लक्ष देऊन सर्व पाहतात आहे. परंतु त्याला जोडून एक मला प्रश्न विचारायचा तुम्हाला, की काही जण टीका करतात बाबासाहेबांच्या पुतळ्याला धरून की कोटाचाच भाग जास्त आहे किंवा चेहराच खूप अग्रेसिव्ह आहे, तर त्या गोष्टीला तुम्ही कसं पाहता? त्यांना काय उत्तर देतील तुम्ही? माझं म्हणणं असं आहे की आज बाबासाहेबांना पाहिलेली पिढी तर नाही. आम्ही त्यांना सांगितलंय की बाबासाहेबांच्या सुपुत्राने म्हणजे भैयासाहेब आंबेडकरांनी जो पुतळा पहिल्यांदा बाबासाहेबांचा देशामध्ये निर्माण करण्यात आला, तो आहे आपल्या मंत्रालयाच्या बाजूला. आणि ह्या जे स्कल्पचर आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्या पुतळ्यासारखा हा पुतळा झाला पाहिजे, कारण तो पुतळा भैयासाहेब आंबेडकर बाबासाहेब सुपुत्र हे आणि त्या काळात बाबासाहेबांच्या बरोबर असणारे सर्व त्यांचे सहकारी यांनी सर्वांनी त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत सजेशन देऊन अत्यंत हुबेहूब हा पुतळा बनवलेला आहे, ज्याला बँडस्टँडचा पुतळा म्हटला जातो मंत्रालयाच्या जवळचा. आणि त्यामुळे त्या पद्धतीचा पुतळा झाला पाहिजे अशा पद्धतीचे आम्ही सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं त्या पद्धतीने जर पुतळा होतोय त्यामुळे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याचा काही प्रश्न नाही. काही छोट्या काही मायन्यूट आम्ही पण त्यांना सजेशन दिलेले आहेत, काही जरा छोटं मोठं आमच्या पण दृष्टीपत्रात आलेलं आहे ते त्यांना सांगितलेलं आहे, त्या पद्धतीचे ते चेंजेस होणार आहेत. त्यामुळे उगाच त्याचा इश्यू बनवणं म्हणजे आता काही जण इश्यू बनवतात, मला तुम्हाला सांगा असं वाटेल की ह्याच्यामध्ये अनेक लोकांचे अनेक प्रकारचे इंटरेस्ट आहेत, लोकांना त्रास देणं, त्याच्यातून काही मिळवणं. हा, त्यामुळे मी ते काही बोलत नाही त्याच्यावर. त्यामुळे त्या गोष्टीवरती लक्ष न दिलेलं बरं असं माझं मत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं होतंय. असं स्मारक जगामध्ये कुठे नसणार आहे, अशा पद्धतीचं स्मारक आहे. एवढा मोठा बाबासाहेबांचा पुतळा जगामध्ये कुठे नसणार आहे, पहिला असा पुतळा होणार आहे. त्यामुळे उगाचच या सर्व गोष्टीवरती नको ते भाष्य करून कुठेतरी अपशगुन करण्याचा आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याचा जो काही प्रयत्न चालला आहे तो त्यांनी थांबवावा असं मी आपल्या चॅनेलतर्फे आव्हान करतो. सर, अंदाजे कधीपर्यंत हे स्मारक सर्वांना पाहण्यासाठी खुले होईल असा अंदाज तुम्हाला वाटतोय? मला वाटतं हे 27 पर्यंत खुलं होईल. म्हणजे 27 मध्ये कुठच्याही महिन्यात, म्हणजे ते महिना सांगू शकत नाही पण 2027 पर्यंत होईल. कारण पुतळाच बनवणं हा अत्यंत मोठं स्किलफुल वर्क आहे. बरंच त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी आहेत. 350 फुटाचा पुतळा आणि तो पण ह्या समुद्राजवळच्या वातावरणामध्ये टिकणं आणि राहणं हे अत्यंत मोठं काम आहे. आणि त्यासाठी म्हणून अनेक स्पेसिफिकेशन्स अनेक पद्धतीचे ते काळजी घ्यावी लागते आणि त्याला वेळ लागेल. आता बहुतेक ज्याला RCC वर्क म्हणतात, म्हणजे हे आपण पाहतो स्ट्रक्चर ते झालेलं आहे. फक्त पुतळ्याच मेन पुतळा आणि पुतळ्याच्या मध्ये असणार ते स्ट्रक्चर आहे त्याच्यासाठीच काम राहिलेलं आहे. ते माझ्या मते 2027 उजाडेल अशी माझी अपेक्षा आहे. सर, माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न हा आहे की येत्या जानेवारीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते कशा पद्धतीने तयारीला लागलेत आणि मतदारांना तुम्ही काय आव्हान करतील? बरं, रिपब्लिकन सेना आज तुम्हाला सांगू इच्छितो की दररोज जर तुम्ही आम्हाला पेज फॉलो करत असाल तर दर दिवशी आमच्याकडे अनेक वेगवेगळ्या संघटनांचे, आंबेडकर चळवळीतल्या अनेक पक्षांचे कार्यकर्ते स्वतःहून येऊन रिपब्लिकन सेनेमध्ये सामील होत आहेत. कार्यकर्त्याला कुठेतरी आशा वाटते की आंबेडकर चळवळीमधल्या कार्यकर्त्याला आता कुठेतरी सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग सापडलेला आहे असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे ते फार खुश झालेले आहेत. आणि त्याचबरोबर जनतेलाही असं वाटतंय की इतके वर्ष आमची फुकट गेलेली आहे, आता कुठेतरी आम्हाला न्याय मिळणार आहे, आम्हाला काहीतरी एक वेगळा पर्याय मिळालेला आहे. आणि त्यामुळं कार्यकर्ते स्वतःहून अत्यंत जोमानं कामाला लागलेत. कार्यकर्ते अत्यंत म्हणजे मेहनतीनं कामाला लागलेत. काही झालं तरी हा आपल्या आयुष्यातला सोनेरी क्षण आहे आणि हा सोनेरी क्षण किंवा हा म्हणजे गोल्डन चान्स ज्याला आपण म्हणतो तो गोल्डन चान्स आपण घ्यायचाच अशा पद्धतीची भूमिका आज कार्यकर्ते केली आणि त्यासाठी तन मन धनाने ते कामाला लागलेले आहेत. जिथे जिथे आंबेडकर चळवळीमध्ये आमचे उमेदवार उभे राहतील मला पूर्ण खात्री आहे की आंबेडकरी समाज सुद्धा प्रामाणिकपणे उभा राहील आणि यावेळेस
न भूतो न भविष्यती असं आंबेडकर चळवळीला एक वेगळं उदाहरण आहे. आणि आज जो बिचारा काही म्हणजे आमच्या हे होण्याआधी जो निष्क्रिय आणि निष्प्रभ झालेला कार्यकर्ता आज जो उत्साहित झालेला आहे, त्याच्या उत्साहाला या रिझल्ट नंतर आपण पाहतो की चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही. सर, मतदारांना काय तुम्ही आवाहन करतील? मी आंबेडकर चळवळीतल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आवाहन करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जर देशातला शाश्वत विचार आहे आणि याच विचारावरती हा देश चालला तर त्याची भरभराट होणार आहे, तो एक संघ राहणार आहे. आणि बाबासाहेबांचा विचार घेऊन आम्ही आपल्या समोर येत आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी हा बाबासाहेबांचा असणारा विचार आणि बाबासाहेबांचं संविधान आणि एकंदरीत बाबासाहेब केले कार्य हे पाहून आमच्या बरोबर आणि ह्या इलेक्शनमध्ये आम्हाला साथ देऊन पहा एवढी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. सर, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही मुलाखत जय भीम. वेळात वेळ काढून